नमस्कार मंडळी, उद्या आहे चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती। दरवर्षी चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते। पौर्णिमा ही तिथी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे आणि पौर्णिमेच्या या पवित्र दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती फिरून भक्तांच्या घरात कृपा करत असते असे मानले जाते आणि म्हणूनच या दिवशी पृथ्वीवरती सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात जागृत असते। त्याचबरोबर सुख, समृद्धी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो। म्हणूनच या दिवशी पूजा, दान आणि श्रद्धेने केलेले कार्य अनेक पटीने फलदायी ठरते। त्याचबरोबर चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती असल्याने अनेक जण या दिवशी उपवास देखील करतात आणि रात्री चंद्र दिसल्यावर उपवास सोडतात। तसेच बघा, या दिवशी भगवान विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी सत्यनारायण पूजा देखील करतात। हा दिवस धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी उपाय, सेवा देखील केल्या जातात। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा, आपल्याला कापुरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत। आपल्या घरातील भांडणे, वास्तुदोष हे सर्व काही नष्ट होते। आपल्या पतीची, मुलांची, आपल्या घराची प्रगती होते। घरात कायम धनधान्याची भरभराट होते। आपल्या घरामध्ये कायम माता लक्ष्मीचा वास राहतो। तर बघा, हा जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे। संध्याकाळी 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात। शक्यतो तुम्हाला हा उपाय 6 ते 7 वाजेपर्यंतच करायचा आहे। तुम्ही जेव्हा संध्याकाळी देवाला दिवा लावता त्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता। पण जर काही कारणामुळे तुम्हाला शक्य होत नसेल तर मगच तुम्हाला हा उपाय 12 वाजेपर्यंत कधीही करायचा आहे। बघा, ज्या घरातील स्त्री हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करत असते। तर बघा, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल, काहीतरी अडचणी वारंवार येत असतील, पैसा येतो पण टिकत नाही, किंवा मग तुमच्या व्यवसायामध्ये अडचणी येत असतील, व्यवसायाची वाढ होत नाही, काही ना काही अडचणी सतत तुम्हाला येत असतील, खूप कष्ट करून आणि मेहनत करूनही घरात धनधान्य टिकून राहत नाही, पैसा घरात आला तरी काही ना काही कारणाने तो बाहेर जात असेल। बघा, आपल्या घरामध्ये पैसा टिकणे हेच महत्त्वाचं आहे का? नाही, घरामध्ये लक्ष्मीचा वास व्हावा यासाठी आपल्या घरामध्ये शांती, समृद्धी, प्रेम असणे हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे। घरामध्ये आनंदाचं वातावरण असले की सकारात्मक शक्तीसुद्धा आपल्या घरामध्ये येत असते आणि यालाच तर आपल्या घरात लक्ष्मी नांदते असे म्हणतात। बघा, आपल्या शास्त्रामध्ये असे काही दिवस आहेत जे खूप शुभ मानले जातात। त्यापैकीच एक शुभ दिवस म्हणजे पौर्णिमा आणि पौर्णिमेला कोणताही उपाय केला तरी तो वाया जात नाही। बघा, आपण जो उपाय करणार आहोत त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये आणि दरवाजावर अशा 2 ठिकाणी आपल्याला दिवे लावून घ्यायचे आहेत आणि नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। बघा, या उपायासाठी तुम्हाला धूपदाणी घ्यायची आहे किंवा मग एखादी मातीची पंती घ्या। पंती नसेल तर मग प्लेट घेतली तरीही चालेल आणि त्यानंतर प्लेटमध्ये 4-5 भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत। जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर टाकला तरी सुद्धा चालेल। त्यानंतर कापरावर आपल्याला 2 लवंगा ठेवायच्या आहेत आणि 3 हिरवी वेलची ठेवायची आहे। हिरवी वेलची ही लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीला आकर्षित करत असते आणि त्यानंतर आपल्याला उजव्या हातामध्ये जे काळे तीळ असतात तर ते आपल्याला घ्यायचे आहेत। अगदी चिमूटभर काळे तीळ आपल्याला घ्यायचे आहेत आणि हे काळे तीळ आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत। खास म्हणजे आपल्या घरातील लहान मुलावरून, आजारी व्यक्तीवरून आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून हे काळे तीळ आपल्याला 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे काळे तीळ त्या कापरामध्ये टाकायचे आहेत आणि कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। आपल्या देवघरासमोरच हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर 2 ते 3 थेंब शुद्ध गाईचं तूप त्यामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे। ओम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे। हा मंत्र आपल्या कुलदेवीचा अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे आणि जोपर्यंत ह्या सर्व वस्तू जळत आहेत तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर त्या कापराचा धूर झालेला असेल तो धूर आपल्याला सर्व घरामध्ये फिरवून घ्यायचा आहे आणि नंतर ती प्लेट आपल्याला देवघरासमोर ठेवायची आहे।
आणि आता ह्या सर्व वस्तू जळाल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते सर्व मिश्रण तुम्हाला एखाद्या झाडाच्या बुडाशी टाकायचं आहे, निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. फक्त तुळशीचे झाड सोडून इतर कोणत्याही झाडाच्या बुडाशी तुम्ही हे निर्माल्य टाकू शकता. तर आता बघा, तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा मग सुतक पडलेलं असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. मासिक धर्म असलेल्या स्त्रियांना उपाय करता येणार नाही, परंतु तुमच्या घरातील दुसऱ्या व्यक्तीकडून तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता. पण सुतक असताना तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय उद्या संध्याकाळी करायचा आहे. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.